सर्वांना नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. हॅकेथॉन स्पर्धा. SCRTE पुणे येथून हॅकेथॉन स्पर्धा आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. मग ही हॅकेथॉन स्पर्धा काय आहे, यामध्ये कोण सहभाग घेणार आहेत, हॅकेथॉन म्हणजे काय, हॅकेथॉन ह्या स्पर्धेमध्ये शिक्षकाची भूमिका नक्की काय असेल, त्याची अंमलबजावणी टप्पे कसे असतील, त्यातील थीम काय आहेत, त्यात कोणती व्यावसायिक कौशल्य असणे अपेक्षित आहे, या सर्वांची माहिती आपल्याला इथे भेटणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करूया आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच तुम्हाला मिळतील. चला तर मग आपण हॅकेथॉन म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेऊया. हॅकेथॉनचा परिचय घेऊया. बघा, हॅकेथॉन हा एक वैयक्तिक आणि गटात विद्यार्थ्यांनी करावयाचा एक इव्हेंट आहे. बघा, इव्हेंट हा शब्द वापरलेला आहे. एक उत्सवासारखा आपल्याला हा हॅकेथॉन कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा आहे, ज्यात कमी वेळात सहकार्यातून एखाद्या समस्येवर नाविन्यपूर्ण समाधान शोधले जाते. हॅकेथॉन हा शब्द हॅक म्हणजे आपल्याला नक्कीच परिचयात आहे की काहीतरी नवीन क्रिएटिव्ह पद्धतीने समस्या सोडवणे, हॅकिंग करणे किंवा आपण हॅक करणे म्हणतो, म्हणजे नवीन आणि क्रिएटिव्ह पद्धतीने काहीतरी समस्या सोडवणे. आणि मॅरेथॉन या शब्दापासून आलेला आहे हॅकेथॉन. ठीक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण किंवा क्रिएटिव्ह काहीतरी करण्याचा एक उभारी त्यांना मिळावी, उत्साह त्यांच्यामध्ये तयार व्हावा, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळावी, यासाठी SCRTने हॅकेथॉन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. मागील वर्षीसुद्धा केलेली होती, तसेच आता ह्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आपण हॅकेथॉनचा थोडक्यात परिचय करून घेऊया की हॅकेथॉनचं नक्की काय उद्दिष्ट आहे आणि कोणत्या कोणत्या स्तरावर आणि कोणते टप्पे काय आहेत. मग हॅकेथॉनचा उद्दिष्ट आहे दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करून 4 व्यावसायिक कौशल्यांच्या विकासाची संधी विद्यार्थ्यांना देणे. जीवनातील हॅकेथॉनमधले जे उपक्रम किंवा जे प्रयोग असतील हे दैनंदिन जीवनातल्या समस्येशी संबंधित असावेत आणि त्या समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला असावा. बरं, हा हॅकेथॉन उपक्रम आहे तरी कोणासाठी? 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मग शाळा कोणत्या आहेत? जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि सर्व अनुदानित शाळा. टप्पे काय असतील? प्रथम शाळा स्तरावर अंमलबजावणी केली जाईल, मग जिल्हा स्तरावरती काही शाळांची निवड केली जाईल आणि जिल्हा स्तरावरील ते उपक्रम पुढे राज्य स्तरावरती पाठवले जातील. अगदी सोपा स्टेप्स आहेत. पहिले शाळा स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर. शाळेने शाळा स्तरावर हा उपक्रम राबवून डायरेक्ट जिल्ह्याला नोंदणी करायची आहे. जिल्ह्यावरती त्यांची निवड केली जाईल आणि डायरेक्ट आपण तो विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थ्याचा उपक्रम हा राज्य स्तरावरती पोचणार आहे. आता त्याचे टप्पे बघा. प्रथम राज्याची उद्बोधन बैठकसुद्धा झालेली आहे. सध्या सहभागाचा प्रसार चालू आहे, त्यामार्फतच आपण हा व्हिडिओ बनवला आहे, जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हॅकेथॉन काय आहे हे माहिती मिळण्यासाठी. मग वर्गात अंमलबजावणी कशी करायची, ती कशी करायची आपण तेही बघणार आहोत. पुढे जिल्हा स्तराचं मूल्यमापन होईल, नंतर ऑनलाईन प्रेप सेशन्स होतील आणि राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा ही निवड होईल आणि प्रत्येक जिल्ह्यातून 3 विद्यार्थी आणि 1 शिक्षक, एक टीम आपली पुढे राज्याला जाणार आहे. बरं, ह्या हॅकेथॉन स्पर्धेसाठी 4 मगाशीच आपण बघितलं की 4 थीम दिलेल्या आहेत. मग त्या थीम कोणत्या आहेत हे आपण अगदी व्यवस्थित जाणून घेऊया. पहिली थीम दर्जेदार शिक्षण आणि अध्ययन विकास. SDG संलग्नता म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल्स आहेत त्याच्याशी जो चौथा सस्टेनेबल गोल जो आहे दर्जेदार शिक्षण, याच्याशी संबंधित ही थीम आहे. समस्ये संदर्भात प्रश्न. काय समस्या असावी या थीम अंतर्गत? बघा, ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषय समजण्यास अडचणी येतात. कमी खर्चात स्थानिक साहित्य वापरून शिकणं अधिक सोपं कसे करता येईल, या प्रश्नाच्या संदर्भात कोणतीही एक समस्या निवडायची. समस्या विधान लिहून समस्येचे समाधान आपल्याला शोधायचं आहे. गणित आणि विज्ञान हा विषय शिकवताना मग
ह्यामध्ये शिक्षक विद्यार्थी किंवा विद्यार्थीसुद्धा स्वतःला जर समजत नसेल एखादा टॉपिक, तर तो सुलभ कसा समजून घेता येईल, त्यासाठी काही शैक्षणिक साहित्य तयार करून त्या ठिकाणी ते प्रेझेंट आपल्याला करायचं आहे, त्याचा प्रोटोटाईप तयार करायचा आहे. पुढे दुसरी थीम आहे शेती आणि उपजीविका. हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, हा पहिला दारिद्र्य निर्मूलन आणि दुसरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल भूकमुक्ती, ह्या 2 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची SDGशी संबंधित ही थीम आहे. शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज, कीड नियंत्रण, योग्य दर मिळवण्यात अडचणी येणे, शेतकऱ्यांना मदत करणारा सोपा आणि व्यवहार्य उपाय कसा तयार करता येईल, या प्रश्नांच्या संदर्भात कोणतीही एक समस्या निवडून समस्या विधान लिहून समस्येचे समाधान शोधायचे आहे. तिसरा आहे थीम लिंग समभाव आणि समता. हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG 5 and 10 लैंगिक समानता आणि लैंगिक असमानता कमी करणे ह्या 2 डेव्हलपमेंट गोल्सशी रिलेटेड आहे ही थीम. यामध्ये मुलींना शिक्षण पूर्ण करण्यात अडथळे येतात. मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता आणि संधी वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील, याच्याशी संदर्भात मुलींच्या शिक्षणाशी संदर्भात ज्या काही असंख्य अडचणी आहेत, समस्या आपल्या समोर आहेत, त्याबाबत एक समस्या निवडायची, त्यावरती विधान लिहायचं आणि त्या समस्येचं समाधानसुद्धा शोधायचं आहे. चौथी थीम आहे पर्यावरण संरक्षण. तो आहे आपल्याला SDG 13 आणि 15 याच्याशी संबंधित आहे. हवामानाची कृती आणि स्थलावरील जीवन, हे 13 आणि 14 नंबरचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत त्याच्याशी संबंधित आहे. यामध्ये काय असेल बघा, प्लास्टिक, कचरा, पाणी टंचाई, झाडेतोड यामुळे जे पर्यावरणाचे नुकसान होत आहे, गाव किंवा शाळा पातळीवरती पर्यावरण संरक्षणासाठी कोणते उपाय करता येतील, या प्रश्नाच्या संदर्भात कोणती एक समस्या निवडून समस्या विधान लिहून समस्येचे समाधान शोधायचे आहे. आता यामध्ये तुम्ही विज्ञानाची जोड आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. ह्या 4ही थीमशी संदर्भात तंत्रज्ञानाची जोड याच्यामध्ये घालायची आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अगदी आपले लाईफ हॅक्स असतात बघा, की दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादं काम सुलभ करण्यासाठी जे हॅक्स वापरतो, त्या लाईफ हॅक्सचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करून अगदी भरगच्च मोठं मॉडेल नसेल, पण जर समस्यावरती खरंच अडचणीवरती उपाय करणारं किंवा उपाय दर्शविणारं जर तुमचा प्रोटोटाईप किंवा तुमचा त्या ठिकाणचा प्रोजेक्ट असेल, तर तो नक्कीच हा हॅकेथॉनच्या स्पर्धेमध्ये उतरण्यास योग्य आहे. आपण लवकरच ह्या विषयांवरती काय करायचं आहे, विचार करायचा आहे. आणि एक 5वी थीम जो आहे ती सायबर आणि डिजिटल सुरक्षा. इंटरनेट वापरामुळे जे काय फसवणूक होत आहेत, बुलिंग होत आहे, चुकीची माहिती वाढत चालली आहे, डिजिटल साक्षरतेमुळे लोकांमध्ये जागरूकता कशी निर्माण करता येईल, या संदर्भात आपल्याला एक 5वं सुद्धा थीम आहे, ते 9 आणि 13 ह्या SDGशी संबंधित आहे. बघा, हे जे आपले हॅकेथॉनमधले जे काही तुमचे प्रोटोटाईप्स असतील किंवा जो प्रोजेक्ट असेल, तो विशेष करून ह्या 4 आपले जे काही व्यावसायिक कौशल्य आहेत त्यांवरती आधारित असणे आवश्यक आहे. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन्स, समवयस्क आणि मोठ्या गटासमोर संकल्पना स्पष्टपणे मांडणे, किंवा जेव्हा हॅकेथॉन आपण जे उपक्रम करणार आहोत त्यामध्ये ह्या 4ही आपल्या व्यावसायिक स्किल्सला विद्यार्थ्यांच्या आपल्याला भर द्यायचा आहे, किंवा ह्या 4 स्किल्स आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. संवाद कौशल्यामध्ये समवयस्क आणि मोठ्या गटासमोर संकल्पना स्पष्टपणे मांडणे, नाट्य, पोस्टर, व्हिडिओ, कथा इत्यादींच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करणे. ICT, माहिती व संप्रेषणाचे तंत्रज्ञान, समस्या सोडवण्यासाठी डिजिटल तंत्रसाधनांचा आपल्याला परिणामकारक वापर करणे आवश्यक आहे. सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, माहिती जागरूकता पसरवणे, ऑनलाईन सुरक्षिततेचे नियम समजून घेणे आणि संभाव्य धोके ओळखणे. त्यानंतर 3रं आहे उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप, म्हणजेच इतरांना उपयोगी पडतील आणि विक्रीसाठी योग्य ठरतील असे उपाय विकसित करायचे आहेत. शेतीमालासाठी बाजारात कशी संधी त्यांना ती संधी ओळखायची, त्यावर उपाय आपल्याला शोधायचे आहे. स्थानिक गरजांनुसार योग्य उपजीविकेच्या संधी शोधणे आणि
पुढची जे आहे पुढचं कौशल्य आहे ते हरित कौशल्य, म्हणजे पुनर्वापर योग्य स्थानिक साहित्याचा वापर करणे, शाश्वत शेती पद्धती, पाणी संवर्धन, सेंद्रिय उपाय अवलंबणे, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करणे. ह्या स्किल्स ज्या महत्त्वाच्या आहेत, ह्या 4 स्किल्स आपल्याला ह्या व्यावसायिक कौशल्यांवरती भर देणाऱ्या स्किल्स ह्या हॅकेथॉनमधून आपल्याला मुलांच्या डेव्हलप करायच्या आहेत, त्यांना वाव द्यायचा आहे. बघा, मूल्यमापन करताना सुद्धा शाळा स्तरावर म्हणा किंवा जिल्हा स्तरावर जे तुमचं मूल्यांकन होणार आहे त्यामध्ये ह्या काही गोष्टी आपण विशेष लक्षात ठेवूया, की समस्याची समज पहिले योग्य असली पाहिजे. म्हणजे जर तुमची समस्या अगदी क्लिअर आणि कट असेल, की खरंच ही समस्या आहे, अगदी अनेक लोकांनी त्यावरती जर प्रयोग केलेले आहेत किंवा उपाय केलेले आहेत आणि ती समस्या जर तुम्ही आज घेत असाल, तर नक्कीच तुम्ही 1 गुणासाठी प्राप्त असाल. की समस्या स्पष्ट नाही किंवा अर्धवट आहे किंवा अशी, आणि जर अगदी इनोव्हेटिव्ह अशी तुमची समस्या तुम्ही ओळखली असेल, तर त्याला नक्कीच 4 गुण मिळतील. नंतर उपायातील सर्जनशीलता, तुम्ही त्या समस्येवरती उपाय शोधताना कोणती तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही वापरलेली आहे, तुमची सर्जनशीलता कशी वापरलेली आहे, का एखाद्याची नक्कलच केलेली आहे, की अगदी साधाच उपाय तुम्ही शोधला आहे, काहीतरी विचार केला आहे का त्यावर, जे तुमच्या आजूबाजूला उपलब्ध साहित्य आहे त्याचा तुम्ही योग्य वापर केला आहे का, हे सगळं तपासलं जाणार आहे. व्यवहार्यता, नाही तर समस्या घेतली, त्यावर उपाय शोधला, पण त्या उपायामध्ये जर व्यवहार्यता नसेल, म्हणजे जे काही उपलब्ध साधनं आहेत ते जर फार म्हणजे त्याच्यापासून न करता असे काही साहित्यांपासून तयार केले की ते इझिली नंतर उपलब्ध होणार नाहीत, किंवा अनेक आहे की अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहेत, साहित्यच उपलब्ध होत नाही आहे आणि खूप खर्चिक आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवहार्यतेमध्ये तपासल्या जाणार आहेत. व्यावसायिक कौशल्य, 3 ते 4 व्यावसायिक कौशल्य म्हणजे दिसून आले पाहिजेत आपल्या प्रोजेक्टमध्ये. नाही तर एकही व्यावसायिक कौशल्य जर त्याच्यामध्ये दिसलं नाही, तर त्या हॅकेथॉनमधल्या प्रकल्पाचा उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे आपल्याला चांगले गुण जर प्राप्त करायचे असतील, तर आपले 4 व्यावसायिक स्किल्स आहेत ना, संवाद कौशल्य, ICT, उद्योजकता आणि हरित कौशल्य, या 4ही कौशल्यांचा जास्तीत जास्त कसा इंट्रोड्यूस आपल्याला आपल्या प्रकल्पात करता येईल, उपयोग करून घेता येईल, दिसून येईल, ह्यावरती लक्ष द्यायचे आहे. विद्यार्थ्यांच्या कामाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांनी कसं काम केलेलं आहे, की शिक्षकांनी तयार केलेले वाटते का विद्यार्थ्यांनी खरंच त्यांचा प्रयत्न दिसत नाही आहे, फारच साधे, फार घाईघाईत केलं आहे का, मर्यादित प्रयत्न केला आहे, चांगला प्रयत्न केला आहे का, अतिशय सुंदर केला आहे, हे सगळं बघितलं जाणार आहे. बघा, मूल्यांकनानुसारच आपल्याला एकदा मूल्यांकन तुमच्या लक्षात आलं की त्यानुसार आपोआपच आपण आपल्या आयडियाला साकारणार आहोत. बघा, आधी माहिती पुस्तक आहे ते समजून घ्यायचे, ते आपण लगेचच माहिती पुस्तक तुम्हाला या व्हिडिओतच समजून सांगणार आहे. माहिती पुस्तक समजून घेतलं का मग विद्यार्थ्यांसोबत आपल्याला तो उपक्रम करायचा आहे, विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचं मूल्यांकन करायचं आहे, मूल्यमापनानुसार हॅकेथॉन सबमिशन फॉर्म करणे, तुम्हाला शाळेमध्ये हा हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन करायचं, मग शाळेतल्या मुलांचं त्या हॅकेथॉनचं जे उपक्रम असेल त्यांचं मूल्यांकन करायचं, त्यातील चांगले आपल्याला निवडून आपल्याला हॅकेथॉन फॉर्म भरायचा आहे आणि मग तो जिल्हास्तर आणि मग राज्यस्तरावर आपला उपक्रम जाणार आहे. माहिती पुस्तकामध्ये आपल्याला मागील वर्षी जे हॅकेथॉनचे उपक्रम असेल ते शक्यतो म्हणजे नाहीच निवडणे योग्य आहे. जर आपल्याला पुढे राज्यस्तरामध्ये जायचं असेल तर आपल्याला काहीतरी नवीन कल्पना आपल्या डोक्यात येणे अत्यंत आवश्यक आहेत. पुढे जाऊया आपण. जिल्ह्यातील 50% शाळांचा तरी सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी ह्या स्पर्धेमध्ये काय घ्यायचं आहे, भाग घ्यायचा आहे. आणि कधीपर्यंत करायचे बघूया आपण. 13 जानेवारीला याचं उद्घाटन झालेलं आहे
माहितीचा 15 जानेवारीपर्यंत प्रचार प्रसार झालेला आहे आणि आता बघा 15 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत शिक्षक काय करणार आहेत, माहिती पुस्तकानुसार व थीमनुसार वर्गात विद्यार्थ्यांकडून काम करून घेतील. सर्वोत्तम काम करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांच्या गटाला फॉर्म भरून नॉमिनेट करतील आणि मग लगेचच हे सगळं 31 जानेवारीपर्यंत झालं पाहिजे. त्यानंतर जिल्हा स्तरावरती मूल्यांकन होणार आहे. 1 ते 10 फेब्रुवारी तुमचा जो प्रोजेक्ट रेडी असेल, जो हॅकेथॉन्सचा प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला जिल्ह्याला घेऊन जायचा आहे आणि त्या जिल्ह्यावरती जसे मगाशी आपण मूल्यांकनाचे रुब्रिक्स बघितले त्यानुसार त्यांचं मूल्यांकन होईल आणि मग ऑनलाईन प्रेप सेशन होईल. एक अजून तुमच्या प्रोजेक्टमध्ये अजून काय डेव्हलपमेंट करता येईल, अजून काय सुधारणा होईल याबाबत तुमचे काही सेमिनार सेशन्स होतील आणि मग नंतर राज्य स्तरावरती तुमची हॅकेथॉनची स्पर्धा होईल. आता आपण जाणून घेणार आहोत की हॅकेथॉन स्पर्धेमध्ये नक्की शिक्षकाची भूमिका काय आहे. बघा, पहिलंच आपण इथे बघूया, प्रारंभ स्टार्ट आहे. माहिती पुस्तिका वाचून हॅकेथॉनची संकल्पना समजून घ्यायची आहे. तेच माहिती पुस्तकाचं वाचन किंवा हॅकेथॉन काय आहे हे आपण या व्हिडिओत बघत आहोत. जर व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर माहिती पुस्तक वाचण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसोबत हॅकेथॉन उपक्रम राबवणे आपण आता बघणारच आहोत. ज्या 5 थीम दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करून द्यायच्या. कशी समस्या निवडायची, कसं समस्या विधान बनवायचं, त्यावर उपाय कसा शोधायचा हे सगळं समजावून सांगायचं आणि त्यांच्याकडनं हा उपक्रम राबवून घ्यायचा. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करणे, मूल्यमापनानुसार हॅकेथॉन सबमिशन फॉर्म भरणे हा 31 जानेवारीच्या आत आपल्याला भरायचा आहे. आणि त्यानंतर मग पुढे ऑनलाईन त्यांचे एक सेशन होईल, त्यामध्ये त्यांनी उपस्थित राहायचे आणि त्याची नंतर राज्यस्तरावरती आपल्याला पुन्हा काय होणार आहे, त्याची स्पर्धा होणार आहे. त्या ठिकाणी पुणे येथे त्या ठिकाणी तुमचं काम योग्य उपक्रम मांडला जाईल आणि जर तुमची जिल्ह्यातून राज्याला निवडच झाली नाही तर त्याच ठिकाणी आपलं काम काय होणार आहे, थांबणार आहे. आता आपण वर्गात कसे मागील वर्षी ज्या हॅकेथॉनमध्ये सादरीकरण केलेलं होतं त्या प्रतिकृती वापरायच्या नाहीत. तसेच मागील 2 वर्षात विज्ञान प्रदर्शनामध्ये वापरलेले सादरीकरण किंवा प्रतिकृती आपण पुन्हा वापरायच्या नाही. काहीतरी इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण उपक्रमच आपला या प्रतिकृती आपल्या ह्या हॅकेथॉन स्पर्धेत गेली पाहिजे. वर्गातील उपक्रम आता बघा काय करायचं आहे, कसं घ्यायचं शिक्षकांनी हे आपण आता इथे बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कालावधी 1 तासाचं साधारण दिलेलं आहे त्यांनी. की ओळख, हॅकेथॉन म्हणजे काय हे आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं आहे. आजूबाजूच्या समस्या ओळखण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करायची आहे. ज्या 5 थीम आहेत त्या 5 थीमची चर्चा करून त्यामध्ये काय काय समस्या असू शकतात त्याची काही उदाहरणंही द्यायची आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या शोधायला लावायच्या. नंतर गट तयार करणे, प्रत्येक गटात हॅकेथॉन समजून सांगितल्यानंतर मग गट बनवायचे. प्रत्येक गटात 3 विद्यार्थी असतील असे गट तयार करायचे आणि दिलेल्या थीममधून एक थीम निवडून प्रत्येक गटाला थीम द्यायची. त्यावर समस्या सोडवण्याचे गटकार्य करायचे किंवा गटकार्य त्यांच्याकडनं करून घ्यायचं. गटकार्यासाठी या पुस्तिकेच्या शेवटी काही परिशिष्टातील दिलेल्या रूपरेषेनुसार विद्यार्थ्यांना त्यानुसार कार्य करण्यास आपल्याला सांगायचे आहे. मग विद्यार्थी काय करतील, वहीत किंवा दिलेल्या कृतीपुस्तिका किंवा उपलब्ध साहित्याचा वापर करून त्यात काम करतील. समस्या ओळख, टप्पा 3 आहे समस्येची ओळख. दिलेल्या थीमनुसार गटांनी समस्या ओळखणे. गटाला आपण गट बनवले आहेत, गटात आपण थीम दिलेली आहे. आता विद्यार्थी त्यांच्या समस्या काय आहेत यावर चर्चा करतील आणि एक समस्या ठरवतील. समस्या महत्त्वाची का महत्त्वाची आहे यावर गटामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. कोणत्या विद्यार्थ्याची 3 विद्यार्थ्यांच्यापैकी कोणती समस्या योग्य आहे याचं त्यांना निवड करता सुद्धा आली पाहिजे. उपाय तयार करणे, उपायाची कल्पना मांडणे, म्हणजे साधारण काय उपाय करता येईल याच्यावरती त्याचा साधारण एखादं डायग्रॅम म्हणा, चित्र म्हणा, असं काय ते तयार करणे. त्यासाठी आवश्यक साहित्यांची यादी तयार करायची. उपाय कसा काम करतो हे स्पष्ट क्रम
त्यामध्ये घ्यायचं आहे. नंतर 5वा टप्पा आहे सादरीकरण. त्यामध्ये विद्यार्थी आपल्या गटात काय चर्चा झाली, समस्या कोणती, त्यावर आम्ही उपाय काय शोधला याचं गटामध्ये काय करेल, सादरीकरण करेल. मग त्यातील चांगली आयडिया किंवा चांगली समस्या असणारे काय करणार आपण मूल्यमापन करून काही असे सर्वोत्तम गट आपण निवडणार आहोत. निवडीचे निकष काय असणार बघा. समस्याची समज त्यांना झालेली असली पाहिजे. उपायातील सर्जनशीलता बघायची आहे. त्यांच्या जे काही उपाय केलेला आहे त्याची व्यवहार्यता किती आहे, व्यावसायिक कौशल्य किती वापरले गेले आहेत आणि विद्यार्थ्याच्या कामाची गुणवत्ता बघायची आहे. हॅकेथॉन फॉर्म जो सबमिट करायचा आहे त्याची ही गुगल फॉर्म लिंक आहे, ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहोत. तो फॉर्म भरायचा आहे आपल्याला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव वगैरे टाकायचे आहेत आणि हे सगळं काम आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. हॅकेथॉन विषयी विद्यार्थ्यांना समजून सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांकडनं काही या कृतीपुस्तिका आपल्याला भरून घ्यायची, वर्कशीट भरून घ्यायची. त्यामध्ये बघा गटाचं नाव आहे, माहिती, त्यांनी निवडलेली काय थीम आहे ती तिथे लिहिणार आहेत. ते गटातील 3 विद्यार्थ्यांची नावं आहेत. समस्या ओळख, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यार्थी हव्या तेवढ्या ओळी वापरू शकतात. निवडलेली थीम काय आहे, म्हणजे 5 थीमपैकी कोणती थीम आणि त्या थीममधली समस्या कोणती, ही समस्या कोणासाठी महत्त्वाची आहे, विद्यार्थ्यांसाठी, शेतकरी, पालक, महिला, पालक, समुदाय, त्यांना जे काही सुचलेलं असेल त्यांची ही समस्या कोणाला आलेली आहे, ही समस्या सोडवणं का गरजेचं आहे, का बरं ही समस्या आपण सोडवणं आवश्यक आहे, त्या समस्येचं आणि ती सोडवण्याची निकड का आहे याच्याबाबत विद्यार्थ्यांनी इथे वाक्य 4 ते 5 वाक्यात, 10 वाक्यात, जेवढे त्यांना जमेल तेवढ्या वाक्यांमध्ये त्यांनी त्या समस्येची सोडवण्याची का गरज आहे, गरज निकड का आहे ते लिहायचं आहे. पुढचा भाग 3 आहे उपायाची कल्पना. तुम्ही सुचवलेला उपाय काय आहे, मग त्या समस्येवरती उपाय काय सुचला आहे तुम्हाला, हा उपाय कसा अंमलात आणता येईल, त्याच्या पायऱ्या लिहायच्या आहेत. हा उपाय आधीच्या उपायांपेक्षा वेगळा आहे का, म्हणजे याबाबत आधी काही कोणी संशोधन म्हणा किंवा यासारखा उपाय तुम्ही आधी बघितला आहे का, मग त्यापेक्षा माझा हा उपाय का वेगळा आहे ह्याबाबत लिहायचं आहे. तो जे तुम्ही उपायासाठी जे काही प्रतिकृती किंवा मॉडेल बनवलं आहे ते तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागेल त्याचीही अंदाजे माहिती लिहायची आहे, साहित्य लिहायचं आहे. बरं, त्यानंतर हे सगळं साहित्य बनवल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम काय होईल, तुमचा उपाय हा जो आपला उपाय आहे तो जर प्रत्यक्षात आणला तर काय बदल होईल, किती लोकांना हा उपयोगी पडू शकतो याबाबत लिहायचं आहे. आणि गटाचे आत्मपरीक्षण, ह्या उपक्रमातून आम्ही काय शिकलो आणि गटात काम करताना आम्हाला काय आवडले. आणि खाली विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या, शिक्षकाची स्वाक्षरी ही विद्यार्थ्यांनी भरायची आहे आणि शिक्षकाने मार्गदर्शन करायचं आहे. आणि यातील उत्तम शिक्षकाने मूल्यमापन करून उत्तम जे गटाचं सादरीकरण असेल, जे उपाय असेल, प्रतिकृती मॉडेल असेल, ती जिल्ह्याच्या लिंकवरती आपल्याला भरायचं आहे. सर्वांचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.